सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई रिक्त पदांची भरती प्रक्रियेची पूर्वतयारी पूर्ण. सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदाकरिता 59 रिक्त पदांसाठी भरतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांकडून दिनांक 7/12/2025 रोजी पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. नमूद पदाकरिता 2424 पुरुष उमेदवार व 747 महिला उमेदवार असे एकूण 3171 अर्ज प्राप्त झाले आहेत. दिनांक 11/2/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता महिला उमेदवारांना प्रथम आणि दिनांक 12/2/2026 आणि दिनांक 13/2/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता पुरुष उमेदवारांना बोलविण्यात येणार असून त्यांच्या ऑनलाईन ओळख प्रवेश पत्रावरून ओळख पटवून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे तपासणी, शारीरिक मोजमापे व उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. पोलीस शिपाई पदाकरिता पुरुष उमेदवारांसाठी मैदानी शारीरिक चाचणी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे व 100 मीटर धावणे, गोळाफेक अशी शारीरिक चाचणी घेण्यात येईल. सांगली जिल्हा पोलीस भरतीच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस भरती प्रक्रियेकरता नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांची माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने तयारी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी स्वतः आढावा घेतला आहे. भरती करिता येणाऱ्या उमेदवारांनी वेळेत व पूर्ण कागदपत्रांसह कृष्णा मॅरेज हॉल गेट पोलीस मुख्यालय सांगली येथे हजर राहावे. सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे RFID सिस्टीम, व्हिडिओग्राफी, CCTV मध्ये तसेच चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तसेच भरती प्रक्रियेच्या संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आहे. संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट.